काय सांगणार आपण, ही जी निर्देशने चालू आहे ती कशाबद्दल आहे? महाराष्ट्रभर ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी जिल्हा काँग्रेस कमिटीला ताकीद दिली आणि सांगितलं या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ताबडतोब ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे। शेतकऱ्याला पिकाचं नुकसान झालं म्हणून पैसे 50,000 रुपये मिळाले पाहिजे। त्याचबरोबर जी जमीन खरडून गेली त्याला 1,00,000 रुपये मिळाले पाहिजे। आणि या ओल्या दुष्काळाला सामना करण्यासाठी तो शेतकऱ्याचा कणा मोडला, त्याला जर ताट उभं करायचं असेल पुन्हा एकदा तर कर्जमाफी झाली पाहिजे सरसगट, अशा पद्धतीची भूमिका। आणि ज्या फळबागा ज्याच्यातून त्यांना नुकसान झालं त्याला सुद्धा अनुदान मिळालं पाहिजे किंवा एकरी अनुदान मिळालं पाहिजे। त्या अशा मागण्यांसाठी आज आम्ही जिल्हा काँग्रेस कमिटी, शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आणि प्रदेशचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आज आम्ही आंदोलन करतोय। लवकरच हे आंदोलन झाल्यानंतर आम्ही जिल्हाधिकारी महोदयाला निवेदन देणार आहे आणि त्यांना सांगणार आहे ही तात्काळ मागणी मंजूर करा। ही मागणी जर मंजूर केली नाही तर लवकरच आम्ही या जिल्ह्यामध्ये विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढणार। सर, शासनाने मदत जाहीर केलेली आहे ती अपुरी मदत आहे का? शेतकऱ्यांना जी मदत जाहीर केलेली आहे ती अपुरी मदत आहे? अहो, जाहीरच केली नाही। 2,000 देऊन, 5,000 देऊन, 25 किलो धान्य देऊ, ही काही मदत असते का? अख्खं पीक गेलंय, पूर्ण 12 महिन्याचं उत्पन्न शेतकऱ्याचं संपवलंय आणि 10 किलो धान्य 5,000 रुपये देऊन होणार आहे का? हे उगाचच आपलं काहीतरी लोकाला तोंडाला पानं पुसल्यासारखी मदत करायची, हे योग्य नाही। शेतकऱ्याला मदत न करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, शेतकऱ्याला मदत न करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, शेतकऱ्याला मदत न करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो। किसानों के सम्मान में कांग्रेस मैदान में, किसानों के सम्मान में कांग्रेस मैदान में, किसानों के सम्मान में